थँक्यू. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जेथे मेगा फायनलचा मॅच पहा मिळतो आपल्याला. आणि गायकर परिवाराच्या वतीने गायकर प्रीमियर लीग वर्ष पहिले आणि या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल चला सुरू करायचं आहे. वेल वाया घालू नका, नाहीतर षटकं कमी केली जातील आपली. 5 षटकं त्यासाठी दिलेले आहेत. चला स्पीडअप करा, नाहीतर अंधार होईल बघा. तर मेगा फायनल आहे. पारितोषिकासाठी पहिलं आणि दुसरं पारितोषिक मिळणार आहे दोन्ही संघांना. त्याआधीचा हा घमासान आहे. एका बाजूला आपण पाहतोय सियारीच्या रुचा 11 क्रिकेट संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या सामन्यामध्ये ज्यांनी सुंदर कामगिरी केलेली करिष्या 11 क्रिकेट संघ. करिष्य तर सन्माननीय अतिथी हेमंतजी भोईर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी देणगी रूपाने देणगी आलेले, त्याबद्दल धन्यवाद देतो त्यांना. तर पहिला चेंडू आपण पाहिले असेल, समोर आहे तो फलंदाज सोमनाथ गायकर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी गुरुनाथ, म्हणजे 2 भावांचे जोडे आहे असं वाटतंय मला. एका बाजूला सोमनाथ आहे तर दुसऱ्या बाजूला गुरुनाथ आहे. यावेळेस मात्र सोमनाथच्या बॅट मधून निघालेला डाबर जाऊन बाद चौकार. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. यावेळेस गॅप शॉट आहे, चेंडू थांबणार नाहीये, वेगाने डाबर जाऊन 5 चौकार. दुसरा चौकार. थँक्यू. तर पहिला चेंडू डाट होता, त्याच्यानंतर 2 चौकार पहा मिळतात. मेगा फायनलचा मॅच या ठिकाणी एकीकडे श्रेया रिचा 11 विपक्ष करिष्या 11 या 2 टीम मध्ये. आज मात्र या दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकले आणि या मेगा फायनल मध्ये संघ परतला. मगाशी जो मॅच झाला 40+ प्रभात 11 40+ वाकळण आणि त्याचबरोबर वृंदावन ब्राह्मणाली या 2 टीम मध्ये मात्र एक असं चित्र पाहायला मिळालं की ज्या ठिकाणी संघ खेळत होता प्रभात 40+, मात्र त्या ठिकाणी त्या 40+चे 15 खेळाडू होते जवळजवळ. मात्र एरवी जेव्हा संघ बाहेर खेळायला जातो ना तेव्हा सुद्धा 6 ते 8 खेळाडू असतात. मात्र असं होता कामा नाहीये. काय अडचण असेल, आर्थिक सहकार्याची असेल तर हरेशेठ भोईरने सांगितले की मी कधी मदत करायला तयार आहे आणि नेहमीच यो संघ कुठे एंट्री टाको त्या संघाचे पुरस्कर्ते मी राहीन. केव्हा एंट्री लागो, एका पैशाचा खर्च 40+ वाले करू नका, तो पूर्ण खर्च मी करेन. फक्त खेळासाठी आपण 11 ते 15 खेळाडू या. लक्षात ठेवा 40+चे सर्व खेळाडू, कारण याच्यात नाव आपल्या गावाचं होतं आणि जेव्हा एखादी वाईट घटना घडते तेव्हा पूर्ण गावाचा विचार केला जातोय. त्यामुळे 40+च्या खेळाडूंना विनंती करेन की आपण जेव्हा आता सुद्धा उद्या मॅच आहे त्यांची खांबालपाड्याला, त्यावेळेस सुद्धा आपण पूर्णपणे 11चा स्क्वॉड या. कारण जेव्हा 11चा स्क्वॉड असतो ना तेव्हा चांगली कामगिरी होते. मात्र 8 ते 9 खेळाडू असले की मग तो क्रिकेटचा दर्जा खालावतो. त्यामुळे असं करू नका. कोणत्याही प्रकारची मदत लागली तर हरीश शेठनी सांगितलंय की मी मदत करायला तयार आहे तुम्हाला. आणि याच मैदानावरती पुन्हा एकदा मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल 40+ची. मात्र त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 32 किंवा 48 संघ असतील त्या स्पर्धेमध्ये आणि ते अनाउन्समेंट लवकरच होईल. कारण प्रभात 11 40+च्या वतीने जी आपली कमिटी आहे कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशन त्यांच्या मार्फत ही स्पर्धा होईल. आणि त्या कमिटीच्या वतीने असं असतं की एखादी तरी स्पर्धा व्हायला पाहिजे प्रत्येक टीमची. त्यामुळे याच मैदानावरती
एक भली मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येईल. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पिंटू गायकर पाय मिळतोय आणि पंच वाईट चिकून करत असताना एक धाव अवंतर स्वरूपाने मिळते. एकूण धावसंख्या 13 धावा. मेगा फायनलचा सामना आहे. दोन्ही संघाचं अस्तित्व पणाला लागलंय एके पट्टीवरती. यावेळेस फटका तर चांगला आहे. एक्झिक्युशन केलंय. अगदी सरळ खेळात स्क्रीन समोर चेंडू जातोय आणि तोपर्यंत ते 2 धावा अंकित केल्या जातील. करिष्य 11 संघ बॅटिंग करत असताना पहा मिळतं आपल्याला ऑस्ट्रेलियन ड्रेस कोट ऑन साइडला खेळला जातो. अलॉंग द कार्पेट. एकेरी धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेचा कॉल स्वीकारला जातोय आणि 2 धावा पुन्हा एकदा अंकित केल्या. या धावपळीवरती अतिशय चांगला ताळमेळ या 2 खेळाडूंमध्ये पहा मिळतोय आणि तेथूनच स्कोर काढला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करतात. चेंडू हवेत आहे. आता 3 क्षेत्ररक्षक होते. एकाला सुद्धा झेल टिपता आला नाहीये. त्यामुळे ते आणखीन 2 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा एकवटल्या जातात. थोडीशी दमछाक पाहायला मिळते खेळाडूंची. स्ट्राईक वरती भोलानाथ गायकरला पाहतोय आपण. आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ दाखवलाय. यावेळेस फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून आल्यात. गुड कॅच. रनिंग कॅच स्वीकारला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागतोय तो टीम करिष्य 11 टीमला. तर पहिल्या विकेटचं पतन झालंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला होता. सोमनाथला पाहतोय. 1 डाऊनचा फलंदाज रमेश. मॅच मध्ये मात्र उत्तुंग षटकार ठोकले होते रमेश गायकरने. आणि आजच्या या दिवसामध्ये पाहिलं तर जे 6 खेळाडू सोडले रेग्युलरचे, चांगले क्रिकेट खेळतात सध्या जगदंबा टीम कडून, त्यांना 6 खेळाडूंना सोडले तर सर्व खेळाडूंसाठी सुवर्ण संधी होती. 3 चौकार, 3 षटकार आणि 3 विकेट साठी 1,000 रुपयाचं पारितोषिक होतं हरीश शेठ भोईर यांच्याकडून. आणि आताच्या शेवटच्या बॉलवरती आलाय तो चौकार पाहायला मिळतोय आणि 2 षटकं ते संपल्यात आणि 23 रन स्कोर कार्ड वरती. गोलंदाज यश गायकर तिसरे षटक घेऊन रमेश गायकरला पाहतोय. एक उंचपुरा खेळाडू आणि मोठे फटके त्याच्या बॅट मधून नेहमीच पाहायला मिळतात. आताचा बॉल शॉर्ट अंपुल करायचा होता. फटका फसलाय आणि झेल टिपला जातोय. महेंद्र होते त्या ठिकाणी. सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाची चर्चा करत होतो आता तो फलंदाज या सामन्यामध्ये अपयशस्वी. थँक्यू. तर आता इथे फलंदाज बाद झालाय रमेश गायकर. न्यू बॅट्समन मैदानामध्ये एंटर होत असताना
अविनाशला पाहतोय आता. पिंटू गायकरला मात्र चांगलं यश मिळालंय. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्या गेल्यात. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल दरम्यानच्या दिशेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. सोमनाथ गायकरला पाहते. चांगली फलंदाजी होत असताना मॅच मध्ये पाहिलं तर अद्यापपर्यंत 5 चौकार तिच्या बॅट मधून पाहायला मिळाले. सोमनाथने पहिल्याच मॅच मध्ये 16 बॉल 53 धावांची इनिंग साकारली होती. RN11 संघाच्या समोर तोच खेळाडू पुन्हा एकदा. फटका तर चांगला आहे. स्वीपर कव्हरच्या दिशेला आउटफील्ड फास्ट आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा रेषा पलीकडे. चौकार. चौकार. व्हॉट अ शॉट. सुपर. गुड बॅटिंग. वेग वाढवला जातोय. 39 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक मार्गस्थ. यावेळेस पुन्हा एकदा एक्झिक्यूट. पुन्हा एक चौकार. वाह, मस्त बॅटिंग. तर निश्चितच बॅक टू बॅक पाहिलं तर 7 चौकार ठोकलेत सोमनाथने. कारण मागाशी मात्र 1 चौकार ठोकला होता शेवटच्या चेंडूवरती. आणि आता या षटकामध्ये 5 बॉल 5. क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं फार कठीण जाईल. आणि तोच का पाहायला मिळतो आपल्याला. तर पांडुरंग शेट यांचं सुद्धा आगमन झालं. या मंचावरती स्वागत आहे आपलं. आणि एकूण पाहिलं तर धाबा आहेत त्या 43 रन स्कोर कार्ड वरती पाहा मिळतात. 3 षटकांच्या सांगतेनंतर येणारे 2 षटक कसे असतील या ऐकूया पुन्हा एकदा आमचे साईनाथ पाटील यांच्याकडून. थँक्यू जगदीशजी पाटील. तर या सत्रातील 2 षटकं शिल्लक आहेत आणि सन्माननीय पांडुरंगजी गायकर यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. तर 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. धावसंख्या धावबळकावरती आपल्याला पाहायला मिळतात ती तब्बल 43 धावा. प्रति षटकाचा विचार केला तर 14.33च्या सरासरीने धावा जमवल्या गेल्यात. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन 4थ्या षटकासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. नवोदित गोलंदाज कौशल गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. स्वतःच पहिला आणि संघाच्या वतीनं 4थं षटक हाताळताना आपण कौशलला पाहतोय. दरम्यान हा चेंडू बॅकफुट वरती जाऊन अतिशय देखणा पंच पाहायला मिळतोय. चेंडू जातो तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे मात्र रोखू शकला नाही चेंडूला. चेंडू जातोय तो सीमा पार. चौकार. स्वागत केलं मेहमान फलंदाज अविनाश गायकरनं. पहिला चेंडू फेस केलाय अविनाशनं आणि दमदार चौकार टोकलाय. दरम्यान हा चेंडू फुल्लेंचा चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका ऑन साईडला क्षेत्ररक्षक महेंद्र पुढे सरसावतोय.
गुड फील्ड. महेंद्रने इम्प्रेस केलंय. आउटफील्ड मध्ये खूप चांगली फिल्डिंग त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. झेल देखील त्यानं प्राप्त केल्यात. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण देखील चांगलं त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालंय आणि ते फक्त मिळेल ती एकच धाव. धावसंख्या धावपळकावरती तब्बल जर आपण विचार केला तर 48 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. मेगा फायनलचा हा सामना करिष्य 11 आणि त्यांच्या विरोधात मात्र श्रेया रुचा 11 दरम्यान हा चेंडू शॉट ऑन फुल. फटका अतिशय देखणा पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जातोय हा उत्तुंग षटकार फलंदाज सोमनाथच्या बॅटमधनं. थँक्यू डीजे. इनिंग मधील हा पहिला षटकार आहे या सत्राचा विचार केला तर. या अगोदर नुसतेच चौकार पाहायला मिळत होते, मात्र आता बॅटचा फेस ओपन केला आणि हवाई सफर देखील गाठला जातोय तो सोमनाथ कडनं. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा प्रहार झालाय, मात्र हा चेंडू ऑनमॉस अडवला जाईल. इथे धाव मिळेल ती 1 धाव. तब्बल जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी निश्चित अगोदर सूचना केली होती. जे प्ले रेग्युलर खेळतात त्यांना मात्र मालिकावीर नसेल, ज्यामध्ये सोमनाथ, शिवदास, साई, पिंटो आणि मच्छिंद्र आणि गुरुनाथ अशा प्रकारची नावं आली होते. म्हणजे इथनं सोमनाथचा जर आपण खेळ पाहिला तर कदाचित एकतर्फी मी म्हणेन मालिकावीर ही सायकल त्यानं पटकावली असती. मात्र आयोजन कमिटीचा योग्य निर्णय मी म्हणेन, कारण की सातत्यानं पारितोषिका अनेक शृंखलेमध्ये मिळवतात हे खेळाडू. त्या कारणास्तव नौखे चेहरे हे मी म्हणेन आपल्या समोर येणं गरजेचं आहे. त्या कारणास्तव हा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज. कौशलला मात्र त्या ठिकाणी अगदी परीक्षा द्यावी लागते सोमनाथ समोर, कारण की तब्बल हा षटकार आलाय, उत्तुंग असा षटकार, व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार सोमनाथच्या बॅटमधनं. धावसंख्या ह्या साण मात्र वेगानं पुढे सरकत्या. तब्बल धावसंख्या धावपळकरती आपल्याला पाहायला मिळेल 62, लॉस ऑफ 2 विकेट. धावसंख्येवरती खेळताना आपण पाहतोय ते म्हणजे 49, माफ करा, 16 चेंडू आणि 49 धावसंख्येवरती सोमनाथ गायकर खेळतोय. तिसरं अर्धशतक होऊ शकतं या स्पर्धेमध्ये. काय लाजवाब कामगिरी झाली आहे. सातत्यानं मागील 2-3 वर्षाचा फॉर्म आपण पाहतोय सोमनाथ गायकरचा, तो फॉर्म देखील कायम आहे. क्लास आणि फॉर्म या दोन गोष्टीचं समन्वय या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये यश, वन्स अगेन यश गायकर. दरम्यान हा चेंडू फटका अतिशय चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय, चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. अविनाशला मात्र परतावं लागेल. धक्का क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहतोय. या अगोदर 2 फलंदाज बाद झाले होते. रमेश बाद झाले होते. सलामीर फलंदाज देखील बाद झाले होते. त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं सलामीसाठी भोळीनाथ जी आले होते. आणि अशा प्रकारे तिसरा धक्का यावेळेस अविनाशच्या स्वरूपामध्ये. यशला प्राप्त झालंय. मागील षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला होता, मात्र त्यानंतर सोमनाथ गायकरनं समाचार घेतला होता यशचा. सलग 5 चौकार ठोकले होते त्या षटकामध्ये आणि आता देखील पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट आणि 50 कंप्लीट झाले. या स्पर्धेतील 4थी आणि वैयक्तिक 3री अर्धशतकीय खेळी पाहायला मिळते. सोमनाथ बॅट उंच करायची आहे जरूर. लाजवाब खेळ आपल्याला पाहायला मिळाला सोमनाथ कडनं. सलग जर आपण विचार केला तर 3 अर्धशतक एका शृंखलेमध्ये मिळण्याने खूप दमदार कामगिरी. आणि काय चेंडू. आणखीन एक विकेट प्राप्त केला तर प्रशांत गायकर यांच्याकडनं, माफ करा आमचे पांडुरंगजी गायकर आहेत त्यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक यशला. खूप महत्वाचं यश मी म्हणून प्राप्त केलंय, कारण की ते जर आपण विचार केला तर धावसंख्येला सातत्यानं वेग निर्माण करत होता तो फलंदाज सोमनाथ. त्याची मात्र दांडी गुल केली आहे. मात्र सोमनाथनं काम तमाम केलंय मी म्हणेन.
कारण की ह्या स्पर्धेतील तिसरी अर्धशतकीय खेळी त्यानं साकारित केली आणि या स्पर्धेमध्ये मात्र दमदार खेळ या सोमनाथकडनं आपल्याला पाहायला मिळाला. टाळ्यांचा गजर आपण पाहतो डगआउट मध्ये त्याच्यासाठी केला जातोय आणि कामगिरी देखील तशी होती. एकंदरीत अंतिम षटक आणि या षटकामध्ये चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय ते गोलंदाज यश गायकरकडनं. 2 सफलता आतापर्यंत महत्वाच्या 2 गाड्यांना त्यांनी बाद केलंय आणि आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. एकंदरीत धावसंख्या धापळकावरती पाहायला मिळते ती 64 धावा, लॉस ऑफ 4 विकेट, 64 लॉस ऑफ 4 विकेट अशी कामगिरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना ती करिष्य 11 ह्या टीमची. यश राऊंड द विकेटनं. दरम्यान हा चेंडू अलॉंग द कार्पेट अविश गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांची चांगली कारकीर्द आहे मात्र क्रिकेट विश्वामध्ये देखील कारकीर्द त्यांना करायची आहे. दरम्यान 2 धावा एकवटल्या जात आहेत. संघ पोहोचेल तो 66 67 या आकड्यावरती. 5 षटकांचा सामना आहे आतापर्यंत. एक आव्हानात्मक टोटल जरूर सेट झालाय मात्र निर्धारित अजूनही चेंडू शेष आहेत ते म्हणजेच 2 चेंडू. किती धावा येतील 2 चेंडूवरती. दरम्यान सुर एक चेंडू फेकी. आता मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. अंतिम षटक जे स्लॉगरचं षटक ते षटक मात्र आतापर्यंत चांगलं राहिलंय ते मी म्हणेन श्रेया रुचा 11 ह्या टीमला. दरम्यान हा चेंडू बॅटची कडा, चेंडू निघून जातोय तो शॉट फाईन लेगला. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल आणि खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या धावपळकावरती 67 आणि 68 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट मी म्हणेन पार करावं लागेल विजयासाठी. ते श्रेया रुचा 11 या टीमला. हे टार्गेट पूर्ण केलं जाईल का? या टार्गेटचा बचाव मात्र केला जाईल. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जरूर आपण पाहू मात्र तुर्तास या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर GPL हे पर्व आपण अनुभवलं. नववर्षामध्ये नवीन संकल्पना, नवीन ध्येय आणि नव्या उमेदीनं या स्पर्धेची निश्चित स्वप्न पाहिली होती आणि ती स्वप्न आज सत्यात उतरवली आणि खऱ्या अर्थानं एक सुंदर असं आयोजन साकारलं आणि त्या आयोजनातनं अनेक स्पर्धक या आजच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. अनेक चांगली पारितोषिकं देखील सातत्यानं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला मालिकावीरसाठी सायकल देखील आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, कूलर आपण पाहतोय. आकर्षक ट्रॉफीज पाहायला मिळतात, कॅश प्राइज. अशा प्रकारे एकंदरीत भव्य दिव्य प्राइज असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि लाईव्हच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा घरबसल्या आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत सर्व काही या स्पर्धेमध्ये भोजनाची सोय फक्त एक वेळ नाही तर संध्याकाळी देखील भोजनाची सोय आहे. म्हणजे एकंदरीत सर्व गोष्टी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. खास करून कौतुक करूया पूर्ण ह्या गायकर वासियांचं. त्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपण अनुभवली आणि निश्चित या स्पर्धेसाठी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत आणि सातत्यानं अशा प्रकारचं प्रेम आमच्यावरती राहो ही सदिच्छा व्यक्त करूया. आणि आता मी थांबतो, तुर्तास आपण थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. एक दिमागदार आयोजन आणि यामधील अंतिम लढत आपण पाहतोय. एका बाजूला श्रेया रुचा 11 आणि विरोधात करिष्य 11. तर खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालंय. 67 धावा उभारल्यात तर 68 धावसंख्येचा टार्गेट कशा रीतीने पार करेल ऐकूया पुन्हा एकदा आमचे गोरक्षनाथ पवार यांच्या शुभवाणीतनं. थँक्यू. तर स्पर्धा पाहतोय आपण गायकर प्रीमियर लीग आणि या पंचकृषीत मी सकाळीच आल्याला सांगितलं की एकमेव अशी स्पर्धा आहे की ज्या स्पर्धेमध्ये फक्त गायकर बंधूच खेळताना पाहिलं गेलंय. या टीम बनवल्या आणि प्रत्येक खेळाडूने मात्र आणि पहिली संकल्पना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली गायकर परिवाराच्या तर्फे. तर आपण त्यांना धन्यवाद देऊ आणि या स्पर्धेमध्ये ज्याने मदतीचा हात दिलाय ते सर्व आमचे दानशूर दाते सन्माननीय पांडुरंग शेठ गायकर यांच्या वतीने जेवणाची उत्तम आणि मस्त सोय करण्यात आली आहे, त्यांचा आभार मानूया. त्याचबरोबर सन्माननीय अशोकजी गायकर यांनी सुद्धा जेवणाची सोय करून दिली आहे. त्याचबरोबर पंढरीनाथ शेठ पाटील वडवलीचे समाजसेवक त्यांनी सुद्धा या ठिकाणी सामान जो किराणा सामान आहे तो दिलाय जेवण बनवण्यासाठी, त्यांचा आभार. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण जो सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल त्याच्यासाठी बायसिकल पाहतोय ती मात्र काटे गावचे माजी उपसरपंच सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे. त्याबरोबर वामजे गावचे सरपंच DP शेठ मात्रे यांच्याकडून 5,000 रुपयाचं डोनेशन. भरत शेठ भोईर कल्याण उपजिल्हा प्रमुख 5,000 रुपये. अनिल शेठ भोईर सरपंच वाकळण यांच्याकडून 5,000 रुपये आणि परेश शेठ ठक्कर सरपंच नारिवली यांच्याकडून 5,000 रुपये. हरेश शेठ भोईर माऊली एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर ज्यांनी सुद्धा 5,000 रुपयाचं डोनेशन दिलंय. त्याचबरोबर मनोहर शेठ मात्रे जेवणाची सोय केली आहे. विनोद शेठ भोईर, विश्वनाथ मस्कर, संजय जोशी, मिथुन गायकवाड ज्याने 2 बॉलचे बॉक्स दिले संजय जोशी यांनी. त्याचबरोबर विष्णुदादा भोईर, प्रवीण जोशी, राजेश पाटील, प्रवीण पाटील
नरेश जाधव, किसन पाटील आणि पद्माकर शेठ पाटील रोडपाली. त्याचबरोबर लक्ष्मण शेठ पाटील नारिवले यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाचं डोनेशन मिळालं आहे. ते सर्वांचा आभार मानतोय. त्याचबरोबर प्रवीण जोशी यांच्याकडून स्पर्धेसाठी कूलर आलाय. ओके, तर जाऊया खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये जेथे गोरक्षनाथजी पवार आहेत. हॅलो. तर धन्यवाद जगदीशजी पाटील. अंतिम सामना मेगा फायनलचा सामना श्रेया रिचा 11 क्रिकेट संघ मैदानामध्ये झुंजतोय धावांसाठी. 68 धावांचं लक्ष आहे. 30 चेंडूमध्ये यावेळेस बीट होतोय फलंदाज. 1 धाव मात्र घेतली जाते. एकेरी धावेने धावगतीला आकार देण्याचं काम केलं जातंय. 2 धावा लेग बायच्या रूपाने 1 धाव मात्र मिळते. 68 धावांचं लक्ष आहे या सामन्यामध्ये. हे पार करत असताना मात्र जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. गोलंदाज आहे सोमनाथ गायकर. यावेळेचा चेंडू गॅप शॉट आहे. चेंडू थांबणार नाहीये. सीमारेषेचा वेध घेतोय. डाबर जवनबाद चौकार डीजे. ताकद, युक्ती आणि शक्तीच्या जोरावरती हा सामना हे दोन्ही संघ जिंकू शकतात. त्यासाठी ती ताकद, युक्ती, शक्ती त्यांना पणाला लावावे लागणार आहे. या चौकाराच्या साहाय्याने पुन्हा एकदा गॅप शॉट आहे. पॉइंटच्या वरून सरळ भिडकून दिलाय. 4 धावांसाठी डाबर जवनबाद चौकार. किती आल्या? तोडीस तोड फलंदाजी मैदानामध्ये 13.5 ची सरासरी राखायची आहे आणि 13 धावा धावफलकावरती 10 धावा. यावेळेचा चेंडू मात्र आपण पाहिले असतील. खराब क्षेत्ररक्षण तिथे केले जाते. 1 धाव मात्र घेतली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातात. तोपर्यंत चेंडू जसा चाललाय क्षेत्ररक्षकही तसेच त्याच्या पाठीमागे धावतात. परंतु 3 धावा चित्याच्या चपलाईने फलंदाजाने पूर्ण केल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपेपर्यंत आतापर्यंत एकूण धावसंख्या आहे ती बिनबाद 13 धावा. म्हणजे जी सरासरी राखायची होती त्या सरासरीचा आधार घेऊन आतापर्यंत 13.5 ची सरासरी राखायची होती. परंतु 13 धावा पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 55 धावांची गरज. 24 चेंडू 55 धावा करायच्या आहेत श्रेया रिचा 11 क्रिकेट संघाला. कारण करिष्या क्रिकेट संघाने मात्र ज्या प्रकारची सुरुवात केली होती 67 धावा त्यांनी केल्या आणि 68 धावांचं लक्ष या मेगा फायनल मध्ये पहिल्या पारितोषिकाचं मानकरी होण्यासाठी मात्र मैदानामध्ये दोन्ही या संघांना झुंज घ्यावी लागेल. कारण पहिल्या पारितोषिकाचा मानकरी कोण ठरणार, येणारा काल, येणारी वेल, येणारे चेंडू सांगणार आहेत. चला स्पीडअप करा. फार वेल घालवता अंधार होईल. स्पीडअप करा नाहीतर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. 24 चेंडू आणि 55 धावा. खूप वेळ तुम्ही घालवता. जरा वातावरण पण पहा. 24 चेंडू 55 धावा. गोलंदाज आहे भोलेनाथ गायकर. यावेळेचा चेंडू फुल टॉसचा चेंडू. चुकीला माफी नाही. चेंडू सरळ सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार.
हम भी तुमसे कम नहीं, हम भी किसी से कम नाही. एका बाजूला सोमनाथ गायकर आहे, दुसऱ्या बाजूला गुरुनाथ गायकर, अशी ही भावांची जोडी आहे. हम भी किसी से कम नहीं. पुन्हा एकदा लांब लांब लांबच लांब और एक हायवाड 5 डझन सॉलिड षटकार. गुरुनाथच्या आहेत म्हणजे तोडीस तोड फलंदाजी मैदानामध्ये 3 अर्धशतकीय पारी खेळल्या होत्या सोमनाथ गायकरने. परंतु एका बाजूला गुरुनाथ ज्याने मागच्या सामन्यामध्ये 57 धावांची खेळी साकारली होती आणि आताही 24 धावांचं योगदान मैदानामध्ये. 22 चेंडू 43 धावांची गरज. भोलेनाथ यांच्या गोलंदाजीची पिसे उपटण्याचं काम चालू आहे, परंतु मैदानामध्ये वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल, धावसंख्या 26, येणारं समीकरण 22 चेंडू 42 धावा. काही घडू शकतो. करिष्य 11 क्रिकेट संघ आणि श्रेया रिचे 11 क्रिकेट संघ यांच्यामध्ये ही खडी झुंज चालू आहे. खडा सामना आहे, कारण पहिल्या पारितोषिकाचा मानकरी कोण ठरणार यासाठी ही चांगली झुंज आहे आणि दोन्ही संघ ताकदीने युक्तीने शक्तीने मैदानामध्ये लढलेले आहेत. 22 चेंडू 42 धावा करायच्या आहेत. लक्ष होतं 68 धावांचं आणि त्याचा पुरेपूर समाचार घेत आतापर्यंत 26 धावा केल्यात. भोलेनाथ तयार, समोर गुरुनाथ. यावेळेस संधी होती, गॅप शॉट शोधलेला आहे, चेंडू सीमा पार, डाबर जाऊन 5 चौकार. डीजे मास्तर सामन्यामध्ये रंगत निर्माण केलेले आहे. पुन्हा एकदा हा चेंडू हवेमध्ये आहे. बराचसा काळ प्रयत्न चालू आहेत झेल टिपण्याचं, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा चित्याच्या चपलाईने पूर्ण केल्या जातात. एकूण धाव संख्या आहे ती 32. येणारं समीकरण 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावा. धावा आहेत त्या एकट्या गुरुनाथच्या. 20 चेंडू मध्ये 36 धावांचं समीकरण आतापर्यंत आहे. जोपर्यंत गुरुनाथ बॅटिंग वरते तोपर्यंत समोरच्या संघाच्या पासण्या कशा होतील, फासफूस, आणि त्या होणारच. अजून एक दमदार रामदेव बाबा पतंजली षटकार, 6 धावा. धावा धावपलकावरती आतापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा गॅप शॉट आहे, चेंडू थांबणार नाहीये, वेगाने सीमारेषेकडे जातोय. अजून एक दमदार चौकार. हे 42 ज्याच्यामध्ये 11 चेंडू 40 धावांचं योगदान आहे ते एकट्या गुरुनाथचं. आता समीकरण जे आहे, जसं शर्यतीमध्ये अंतर काटलं जातं तसं अंतर मात्र इथे काटलेलं आहे फलंदाजाने. 18 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण येऊन टेपलंय जिंकण्यासाठी इथे मात्र श्रेया रिचा 11 क्रिकेट संघाला. कारण आक्रमकपणा दाखवला या 2 षटकामध्ये गुरुनाथने आक्रमकपणा घेतला. त्यांनी जाणलं होतं की या 2 षटकांवरती कडे प्रहार करायचा आणि त्याच पद्धतीने त्यांनी जमवल्या 2 षटकामध्ये 21च्या सरासरीने 42 धावा केल्या. आता समीकरण आहे 18 चेंडू 26 धावा. 18 चेंडू 26 धावा. दमदार फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. एका बाजूला सोमनाथ आहे तर दुसऱ्या बाजूला गुरुनाथ आहे. अशी ही लढत मैदानामध्ये आहे. एका संघाचा कणा
आपण सोमनाथला पाहिलेला आहे, तर दुसऱ्या संघाचा कणा आपण पाहिलेला आहे ते गुरुनाथला. दमदार फलंदाजी होत असताना मैदानामध्ये इथे मात्र फलंदाज बाद होतोय. पहिला मोहरा बाद होतोय तो यश गायकर याच्या रूपाने डीजे. धावा आणि यश गायकर फलंदाजी करत होता. दोन्ही षटके तो फक्त बघत राहिला होता, तो फक्त धावत राहिला होता. समोरून धावा येत होत्या त्या गुरुनाथच्या बॅट मधून. नवीन फलंदाज पिंटू गायकर ज्यांनी चांगली गोलंदाजी केली होती, तो पिंटू गायकर मैदानामध्ये आहे. 17 चेंडू 26 धावांची गरज. यावेळेस गॅप शॉट शोधून काढलेला आहे, सरळ जातोय सीमारेषेकडे, चुकीला माफी नाहीये. म्हणूनच कन्नडीमध्ये नेहमी म्हणत असतो, जीवा लललित धुर धुरित कंठ, हे धुलीस मिळवणारे क्षेत्रक्षर आहे. 4 धावा. आहे तो सेवक गायकर. सेवकला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. 15 चेंडू 22 धावा. 15 चेंडू 22 धावा. समीकरण येऊन टेपलेलं आहे, परंतु चेंडू सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक आणि ते मात्र खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पुरेपूर फायदा 2 धावांशी घेतला जात आहे. धावसंख्येला आकार दिलेला आहे. 48 धावा धावफलकावरती आहेत. 14 चेंडू मध्ये अजूनही 20 धावा. चेंडू आणि धावा यांच्यामध्ये 6 धावांचा अंतर आहे. 14 चेंडू 20 धावांची अजूनही गरज आहे. ऑन द स्ट्राइक पिंटू गायकर सज्ज आहे. झेल टाकला होता रोहित शर्माचा. 264 धावा केल्या होत्या. यावेळेस मात्र फलंदाज बाद. वीस धावा डावपेच इथे आखावं लागतील. आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला ही विकेट घेतल्यानंतर त्यांना डावपेच आखावे लागतील, कारण समीकरण जास्त नाहीये. 13 चेंडूत 20 धावा आहेत. गुरुनाथ दुसऱ्या एंडकडे आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये. इथे त्यांना कंबर कसावी लागणार आहे. इथे त्यांना जोरकस कामगिरी करावी लागणार आहे. इथे क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागणार आहे, तरच या सामन्यामध्ये ते शिरकाव करू शकतात. 13 चेंडू 20 धावा. श्रेया रिचा 11 क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी इथे मात्र गरज आहे. यावेळेचा चेंडू भिडकावलाय. आल्या सीमारेषेकडे चेंडू सरळ आर पार सीमा पार और एक दमदार रामदेव बाबा पतंजली षटकार. पाटील, आपण ज्या वेळेला क्षेत्ररक्षक पाहतो, जो क्षेत्ररक्षक चांगला असतो तो फलंदाजी चांगला असतो. आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण फलंदाज आता आलेला महेंद्र याने आपण सामन्यामध्ये पाहिलं होतं. आणि आता आल्या त्यांनी षटकार आणि सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलंय. खरं पाहिलं तर आता 12 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण आहे. अगदी जवळ आणून ठेवलेलं आहे. 54 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि
असेच काही सामने असतात जे जवळ जवळ येतात परंतु ते दूर जातात आणि शेवटला मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण होत असते आणि तसाच काही सामना मैदानामध्ये रंगलेला आहे. दोन्ही संघ आपल्या परीने प्रयत्न करत आहेत आणि ते त्यांना तर करावेच लागतील. जर त्यांनी प्रयत्न केले नाही तर सामना त्यांच्या हातातून निसटेल. ते प्रयत्न त्यांना सातत्याने करावे लागणार आहे. त्याने यासाठी घाम घालावा लागणार आहे तरच या सामन्यामध्ये ते फायनल मधल्या या पहिल्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरतील. परंतु 12 चेंडू 14 धावा तर एका बाजूला जो फलंदाज आहे तो 11 चेंडू मध्ये 40 धावा केलेल्या आहेत तो गुरुनाथ गायकर मात्र थांबलेला आहे. कारण आता वर्चस्व गाजवलेलं आहे या सामन्यामध्ये. 12 चेंडू 14 धावांची गरज. नवीन गोलंदाज अविनाश गायकर. अविनाशला आता या सामन्यामध्ये कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे. नफीतुली गेंदबाजी करनी पडेगी. अशाच प्रकारचे काही चेंडू टाकावे लागतील की सामन्यामध्ये रंगत येईल. 12 चेंडू 14 धावा. परंतु गुरुनाथ गायकर थांबणार नाहीये. त्याला अर्धशतक बनवायचं आहे. त्यासाठी त्याचा अजून एक दमदार हायवर 5 डझन शॉर्ट षटकार. आणि इथे 12 चेंडू मध्ये 46 धावांचे योगदान म्हणजे अर्धशतकासाठी दुसऱ्या अर्धशतकासाठी या सामन्यामध्ये ज्याला 4 धावांची गरज आहे म्हणजे एकच चौकार. एका बाजूला आपल्या छोट्या भावाने सोमनाथ गायकरने 3 अर्धशतकीय पाऱ्या खेळल्या तर तोडीस तोड फलंदाजी इथे मात्र गुरुनाथ गायकर या फलंदाजाने दुसऱ्या अर्धशतकाकडे वाटचाल केलेली आहे. 11 चेंडू 8 धावा आणि यावेळेस संधी आहे. रमेश तिथे आहेत परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये आणि या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 48 धावा त्याच्या झालेल्या 13 चेंडू मध्ये आणि एकूण धावसंख्या 62 जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 10 चेंडू 6 धावा अगदी जवळ आणून ठेवलेला आहे आणि 2 धावांची गरज आहे अर्धशतकासाठी गुरुनाथ गायकर या फलंदाजासाठी. आणि तो अर्धशतक इथे काय घडणार. चुकलेलं आहे संधी आणि इथे मात्र हुकलेला आहे बॅटमन. इथे या अर्धशतकाच्या पारीसाठी त्याला मात्र प्रयत्न करावे लागत होते परंतु चेंडू हवेमध्ये. डीजे मास्तर. आपला अर्धशतक अगदी गॅप शॉट चौकार मारला असता किंवा एकेरी दुहेरी धाव घेतले असतं तरी पूर्ण झाले असतं परंतु प्रयत्न चांगले होते. 9 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. गुरुनाथची कामगिरी अशा प्रकारची सुरुवात सुंदर सामन्यामध्ये कमबॅकिंग सामना विजयाकडे वाटचाल करतोय. 9 चेंडू 6 धावा. नवीन फलंदाज मैदानात आदेश. आदेशचं नाव समजलं आदेश बांदेकर आपण ऐकलं होतं परंतु हा आदेश गायकर मैदानामध्ये आहे. 9 चेंडू 6 धावा. काय घडणार अजूनही सामन्यामध्ये. मी नेहमी म्हणत असतो सामन्यामध्ये पासण्या पासपूस होतील का नाही परंतु 9 चेंडू 6 धावांची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि आता हा अजून एक झेल हवेत. आता मात्र झेल घेण्यामध्ये अपयशी ठरलाय. क्षेत्ररक्षक आहे आवेशजी गायकर ज्यांना हा झेल मात्र टिपता आला नाहीये. आता 8 चेंडू 4 धावा. श्रेया रिचा 11 क्रिकेट संघ मी नेहमी म्हणत असतो आणि सामन्यामध्ये रंगत निर्माण करायची होती. 8 चेंडू 4 धावा. झेल अगदी घेतला असता तर सामन्यात थोडी रंगत आली असती परंतु अजूनही काही बिघडलेले नाही. 8 चेंडू 4 धावा आणि हा चेंडू सीमा पार. डाबर जवान 5 चौकार. विजयी चौकार घेतलेला आहे श्रेया रिचा 11.
सत्यवान गायकर आणि पिंटू गायकर, आवेश गायकर, आवेश शेट या. भोलानाथ गायकर या जरा, भोलानाथ भाऊ या. सत्यवान गायकर, तर याच दरम्यान पाहतोय हरेश शेठ भोईर आणि राजेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. सहर्ष स्वागत. त्याचबरोबर विनोद शेठ भोईर, विनोद शेठ भोईर यांना सुद्धा विनंती करेन या. त्याचबरोबर आमचे जोशी गुरुजी, हो जोशी गुरुजी या. तुमच्यात ना सर्वांचं बाकीचे पण आहेत. तर चला, जे मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर आहेत आमचे केडी भोईर, आपण या आपला सन्मान केला जाईल, ज्याने अतिशय चांगली डेकोरेशनची सुविधा या ठिकाणी या स्पर्धेसाठी दिली. केडी. त्याचबरोबर आमचे डीजे विजय या. आपल्याला सुद्धा या ठिकाणी सन्मानित केला जाईल. प्रकाश दादा या. त्याचबरोबर सदानंद गायकर या. आपल्याला विनंती, आपण पुढे या. आपल्या आमचे जे साथी समालोचक मित्र आहेत गोरक्षनाथ पवार यांचा सुद्धा आपण सन्मान करावा येते. तर आमचे साथी समालोचक